जनसंवाद यूट्यूब चॅनल सर्व प्रेक्षकांना नमस्कार. मित्रो, आपण EPS 95 या पेन्शनबद्दल अनेक व्हिडिओच्या माध्यमातून मी पेन्शनधारकांना सत्य परिस्थिती जी काय आहे पेन्शनबाबत ही सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि आजही पण पुन्हा एकदा करतो. या ठिकाणी व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की आजपर्यंत म्हणजे दररोज सोशल मीडियावर जे काही व्हिडिओ या ठिकाणी येत आहेत आणि ते वेगळ्या कामगार मंत्री असतील, अर्थमंत्री असतील, प्रधानमंत्री असतील यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्हिडिओमध्ये त्यांचे फोटो दाखविले जातात आणि खोटी माहिती त्या ठिकाणी दिली जाते की तुमची 9,000, 7,500, 3,000 अशी पेन्शन वाढलेली अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगितलं जातं. परंतु ही माहिती पूर्ण खोटी आहे, असत्य आहे. मुळातच जे व्हिडिओ बनवणारे आहेत फेक व्हिडिओ ते मुळातच EPS 95 पेन्शनधारक नाही. त्यांचा आणि EPS 95 पेन्शनचा धारकांचा तसं बघितलं तर काही एक संबंध नाही. ते लोक मला व्यावसायिक वाटतात आणि खरोखर जे पेन्शनधारक असतील तर ते अशा पद्धतीनं खोटे व्हिडिओ कधीच बनवणार नाही. आणि म्हणून मी परत एक बार आपल्याला विनंती करतो की या ठिकाणी आपली पेन्शन वाढणं हे आजच्या परिस्थितीमध्ये जे काही फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटनुसार आपली पेन्शन या ठिकाणी वाढू शकत नाही. कारण जोपर्यंत केंद्र सरकार या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये पेन्शनसाठी त्या ठिकाणी काही त्या ठिकाणी रुपये गुंतवणूक करत नाही तोपर्यंत या ठिकाणी आपली पेन्शन वाढ होणार नाही. हे अंतिम सत्य आहे. पुन्हा एक बार मी सर्व पेन्शनधारकाला EPS 95 पेन्शनधारकाला विनंती करतो की तुम्ही या खोट्या व्हिडिओवर विश्वास ठेवू नका. त्यांना त्या ठिकाणी लाईक देऊ नका, सबस्क्राईब वगैरे काही करू नका आणि अशा खोट्या व्हिडिओ बनवणाऱ्या या धंदेवाईक लोकांना पासून आपण सावध राहा. एवढीच विनंती मी या सर्व आपल्या EPS 95 पेन्शनधारकांना करतो. धन्यवाद.